बाकी काय स्पेशल आज? स्पेशल हां हे हलवा आणला. हां हा एक हलवा 800 रुपयाचा. हे हलवा आहे हा. फ्रेश आहे हलवा. 1000 बोलत होती ती, तर मग 800 ला घेतलं. आणि आज गणपती उठले ना, मग जास्तच जरा गर्दी त्या मच्छीवालीकडे. पूर्ण मार्केट तर गच्च बनलेलं. हे त्याचे अंडे आहेत. फ्रेश आहे हलवा, एकदम मोठा आहे. 800 हे 400 रुपयालाच मिळतो. पण आज गणपती उठले त्याच्याने दोनच होत्या तिच्याकडे. हे लेप ना अशी सोलायची, हे ना अशी सोलायची, पूर्ण हे वरचं काढायचं. हे दोन्ही साईड हे धुवून घेऊ. आलं लसूणचं पेस्ट लावायचे. आलं लसूण लावायचं. खाली चल चल. ये चल, ये इकडं चल. चल ये. अंडी खातोय. लसूण पेस्ट टाकली, मीठ घातलं. आता अर्धा तासासाठी यायला नंतर फ्राय करूया आपण. आणि याला पण द्यायचं खायला. चल 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 बाहेर, तुला देते नंतर आणून. जा जा तिकडे बस. इथे बस, इथे बसून बघ. जा बस इथे, बस खाली. खाली बस, बस खाली. लवकर येऊ नको आतमध्ये. म्हणलं ना तुला, हे घे. तुला बाहेर बस बोलले ना. अरे तुला बाहेर बस बोलली ना मी. तर आता इकडे मासे फ्राय करण्यासाठी जे पीठ लागतं ते तांदळाचं पीठ घेतलंय. मिरची टाकते. मीठ बघा जास्त त्याला पण लावलेलं आहे. मच्छीला लावलेलं नाही. रवा घालते. मस्त मच्छी जास्त आहे ना, थोडी जास्त सगळं टाकले मी मसाले. आता ह्या साईडला आई जे हलवा माशाचे आपल्याकडे पीस आहेत ते सगळे हे रवा आणि पीठ जे आपण एकत्र मिक्स करून घेतले त्यात थोडं लावून ते तळून घ्यायचं, म्हणजे आपले जे पीस असतात ते खरपूस होतात.
तर आता एका साईडला पीस फ्राय होत राहतील आणि एका साईडला आपण भाकरी करून घेऊया. गरम पाण्यात काढलं. थंड झाले आता हे. आपण गरम पाण्यात उकळलं ना मग असे थंड झाले काढून घ्यायचं. आता जरा मळून घेऊया असं. पाण्याचा हात थोडा घ्यायचा. पाच 5,000 सबस्क्रायबर झाले कालच कंप्लीट. हा आता नाही पलटवणार हिला. तर बघू शकता इकडे आता आपले मासे पण फ्राय झालेत आणि आईने मस्त तांदळाच्या गरम गरम भाकरी पण बनवलेल्या आहेत. तर आता करूया पुढे भाजीची तयारी. तर मग चला. एक अख्खा नारळ टाकलं त्याच्यामध्ये.
एवढे घेतले का घेतले कोणती मिरची आहे? शंकेश्वरी मिरची. ते जास्त तिखट नसते. व्हिडिओ चालूच होता. किती मिनिटं भिजवलं आहे? हे 5 मिनिटं. तर बघू शकता इकडे आता आपलं खोबऱ्याचं आणि मसाल्याचं जे वाटण आहे ते वाटून झालंय आणि जे चिंच भिजवत घातलेली आता ते पण या मिरचीमध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इकडे आता वाटण आपलं रेडी झालेलं आहे आणि आता हे मसाला वाटून घेतलाय त्यामध्येच आता आपण थोडी 1 चमचा हळद घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकूया. मीठ जरा कमीच टाकायचं आहे आणि आता एका साईडला कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून आपण आता भाजी बनवून घेऊया. तेल तापल्यानंतर आईने त्यामध्ये जो मसाला रेडी करून घेतलेला होता तो टाकून घेतला आहे आणि तो चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडं त्याला तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे ओल्या खोबऱ्याचं वाटण केलेलं ते पण टाकून द्यायचं आहे आणि याला आपल्याला थोडं चांगलं 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. कोण होता आता? आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तसं पाणी घालायचं. आपल्याला तर असं लागतं असं टाकलं.
तर मग कशी वाटली तुम्हाला आईंच्या हाताची रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्लॉग इथे संपलेला नाही आहे. याचा अजून जो दुसरा पार्ट आहे त्यामध्ये आईंच्याच हाताचे बोंबील फ्राय कसे बनवतात आणि त्याला म्हणजे बोंबील कडक फ्राय कसे होतात ती रेसिपी मी दाखवणार आहे. त्यामुळे